वरती वगैरे. तर म्हणजे त्यांची फॅनच आहे असं म्हटलं काही हरकत नाही. आणि त्या जे काही टाकतात की लेखनबाई कशी असते की आपण फक्त आपलेच टाकतो व्हिडिओ, पण त्यात असं नाही करत. त्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन टाकतात, सगळ्यांना दिसावेत. ही खूप मोठी गोष्ट आहे ना, ही फार कमी लोकांमध्ये असते. म्हणून मला हा तुमचा खूप आवडतो. त्याच्यावर मी सगळे तुमची युट्यूबवरचे पाहते. गजानन सरांचं पण मी तबला वादन कार्यक्रमात ऐकलेलं आहे. त्यांचे वडिलांसोबत मी काम केलेले त्याच्यामुळे खूप सुंदर तबला वादन. कलाकार सगळे छानच आहे. तुमचं लक्ष छान आहे. इतकं एक सुंदर व्यक्तिमत्व तुमच्या सहवासात राहतं, साधं सरळ सोपं. आणि ज्यावेळेस त्या कुठलाही लेख लिहितात किंवा युट्यूबवर काही सांगतात तर प्रत्येक स्त्रीला असं वाटतं अरे याला आपल्या मनातच बोलत आहे. इतकं त्यांचं समज त्यांनी अगदी म्हणजे नॅचरली जे काय बोलतात ते मला खूप भावतं. आणि सगळ्यांना जे रमून जातात हे खूप छान आहे. आपण छोटीशी गोष्ट मला सांगत नाही हो हे कसं केलं कसं केलं हेच सांगतो, पण असं नाही. त्यांचं सगळं वागणं खूप किताब आहे आणि ते इतकं छान सगळ्यांना घेऊन जातात. त्याच्यामुळे त्यांचे खूप धन्यवाद. सगळ्यांना पुढे आणावं. ठीक आहे. सगळ्यांना त्यांचं प्रेरणास्थान त्याच्यावर तुम्ही प्रेरणा घेऊन त्यांना त्यांच्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा देते. आणि संयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.